आहात सर्वजण? मजेत ना? मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. सकाळची सुरुवात अशी स्वामींच्या आशीर्वादाने आणि समोरच्या गोड स्माईलने झाली. आज दूध वेळेवर आलेलं नव्हतं म्हणून बनवायला घेतला इकडे इन्स्टंट चहा. पाणी खळखळ उकळून घ्यायचं आणि एक पुडीसाठी 100 ml पाणी घ्यायचं. तयार आहे आपला इन्स्टंट मसाला चहा. ना साखर, ना चहापत्ती, ना दूध आणि तयार आहे आपला चहा. प्रवासासाठी अतिउत्तम आणि चवही त्याचे अगदी दुधाच्या चहाप्रमाणे लागते. आणि इकडं मी घेतलं दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी. भोपळा किस करून घेतला आणि तो थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवला. आणि नंतर ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ, त्यामध्ये ओवा, जिरे, हळद, अद्रक लसूणची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर आणि धनेपोडी टाकलेली आहे, पण ती कॅमेरामध्ये कॅप्चर करायची राहिली. आणि पीठ मळून छान घेतलं. आणि मी याच्यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरची टाकलेली नाही, कारण की मी ह्याच्यामधलं फिकं पीठ काढणार आहे समूसाठी थोडंसं पीठ साईडला काढून ठेवलं. आणि याच्यामध्ये मी आता मिरची टाकणार आहे. मिरची टाकली, तेही छान मिक्स करून घेतली आणि इकडं थापून घेण्यासाठी घेतलं पीठ. छान थालीपीठ थापून घेतलं, मध्ये छोटंसं होल केलं आणि इकडं तवा गरम झालेला होता, त्या गरम तव्यावर थालीपीठ टाकलं. छान खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचं थालीपीठ. आणि तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत कशासोबतही खाऊ शकतात. मला तर टोमॅटो चटणीसोबत आवडतं, तर त्यासाठी मी इकडं साईडला टोमॅटो चटणी बनवण्यासाठी घेतली होती. छान टोमॅटो चटणी बनवली आणि छान नाश्ताही झाला. नंतर आम्हाला जायचं होतं समूला हॉस्पिटलमध्ये घेऊन. त्याच्या कपाळावरती आणि डोक्यामध्येही काही छोटे पुरळे आलेले आहेत. उष्णतेमुळे आले आहेत की त्याला कशाची ॲलर्जी झालेली आहे हे काही कळालं नाही, म्हणून डॉक्टरांकडे म्हणलं एकदा जाऊन यावं. इकडे आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो होतो. हॉस्पिटलमधून घरी गेलो तर इकडं समूची मस्ती चालू होती. गाणं कुठेही लागो, मात्र आम्हाला डान्स हा करायचाच असतो. नंतर त्याची मस्ती झाली, त्याला झोपी लावलं. नंतर मी इकडं स्वामीनामाचा जप सुरू केला. तुम्हाला सांगितलं होतं मी लिखित नाम जप सुरू केलेला आहे. तोच जेव्हा समू झोपलेला असेल तेव्हाच मी करते हे, कारण की जेव्हा समू जागा असेल तेव्हा ते आपण जे करतोच तेच त्यालाही करायचं असतं. माझ्या हातातला वही घेणार, पेन घेणार, मग ते करायला व्यवस्थित होत नाही, म्हणून जेव्हा तो झोपेल तेव्हाच करत असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू. बाय बाय.